आज आपण पालक पनीर करूया हां. म्हणजे मी कसं करते ना ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आधी आपण पाहून घेऊ हां. इथे मी 2 मोठे कांदे आहेत ना बारीक चिरून घेतले. एक मोठा टोमॅटो तो देखील बारीक चिरून घेतला आहे. नंतर आपल्याला लागणार आहेत ना 2 ते 3 तमालपत्र, 8 ते 10 काळी मिरी, 2 लवंगा, 2 ते 3 वेलदोडे, थोडासा हिंग, अगदी चिमूटभर खायचा सोडा आणि अर्धा चमचा जिरं. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 1.5 ते 2 चमचे आले लसणाची पेस्ट, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, मिरची पूड तुमच्या आवडीनुसार आणि पाव चमचा कसुरी मेथी हां. आता ही पालकाची प्युरी कशी करायची ते आपण पाहूया हां. इथे मी पालकाची ना मोठी जोडी घेतली होती. ती स्वच्छ निवडून धुवून ना उकळत्या पाण्यामध्ये अगदी अर्धा 1 मिनिट ब्लँच करून घ्यायची आपल्याला आणि लगेच थंडगार पाण्यात घालायची. ह्याला शॉक करणं म्हणतात. ह्याच्यामुळे काय होतं पानांचा हिरवेपणा टिकायला मदत होते हां. आता ही आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आणि प्युरी बाजूला काढून ठेवू हां. आता इथे पालक पनीरसाठी जे मी पनीर घेतलं आहे ना ते मी मलाई पनीर घेतलं आहे, म्हणजे ते अगदी मऊसूत असतं. आता एका कढईत ना 1 चमचा तेल, 1 चमचा तूप आणि ते गरम झालं की त्याच्यामध्ये 8 ते 10 काळी मिरी, 2 ते 3 वेलदोडे, 2 ते 3 तमालपत्र, थोडासा हिंग आणि थोडंसं जिरं घालून ही फोडणी चांगली परतून घ्यायची. आणि मग 2 ते 3 ना लसूण बारीक चिरलेलं असतात ना त्याचे तुकडे घालून तेही आपण परतून घ्यायचं त्या फोडणीमध्ये. त्या लसणाचा कच्चेपणा गेला की बघा त्याच्यामध्ये मग आपल्याला ही पालक प्युरी घालायची हां. आता ही पालक प्युरी पाहिलीत तुम्ही, हिरवीगार दिसतेच आहे, पण आणखी छान असं म्हणजे म्हणतात ना हिरवागार रंग यायला हवा. आता थोडासा ना म्हणजे चिमूटभर खायचा सोडा घाला, हिरवेपणा खूपच सुंदर दिसतो. आता पहा हे व्यवस्थित ही प्युरी आपण चांगली परतून घ्यायची आणि मग एका बाजूला काढून ठेवूया हां. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन आपण बारीक चिरलेले कांदे होते ना ते जरा मऊसर आणि गुलबट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आपल्याला चांगले. नंतर त्याच्यामध्ये चिरलेला टोमॅटोही घालायचा आहे, तोही चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग आले लसणाची आपण जी पेस्ट केली होती तीही घालायची आहे आणि तीही चांगली परतून घ्यायची हां. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, मिरची पूड तुमच्या आवडीनुसार हे सगळे ना घालून त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं. अशा वेळी काय होतं कदाचित हे मसाले किंवा हे आपण जे धणेपूड जिरेपूड घातले ती लागायची शक्यता असते, म्हणजे म्हणतो ना आपण जळू शकतो मसाला, म्हणून थोडंसं पाणी घाला आणि छान उकळवून ते एकजीव करून घ्या. हे पहा आता छान उकळायला लागलं ना, आता एकजीव होत आलं ना हे. मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही कसुरी मेथी घालू शकता हां. ही ऐच्छिक आहे पूर्णपणे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नका घालू. हे पहा त्याच्यानंतर आपण ही जी मिक्सरमध्ये वाटून घेतली होती ना प्युरी ती घालायची आहे. त्याच्यानंतर मिक्सर धुतलेलं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि चवीपुरती मीठ घालून ही प्युरी आपल्याला छान अशी व्यवस्थित ना उकळून घ्यायची आहे. आता पहा त्याला उकळी आली ना की आपण हे पनीरचे तुकडे त्याच्यात सोडायचे हळूहळू. आता मी इथे पनीरचे ना जरा तुकडे मोठे घेतले आहेत, कारण हे इतकं मऊसूत असतं पनीर. जर तुम्ही अगदी लहान लहान तुकडे केलेत ना तर भाजीमध्ये म्हणजे आपण ढवळताना किंवा मिक्स करताना त्याचे तुकडे होऊन ते विखरू शकतं, म्हणजे त्याची बुर्जी होऊ शकते. तुम्हाला हवं तर तुम्ही पनीर तळूनही घेऊ शकता हां. नंतर हे हळूवार हातानं छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि ह्याला एक उकळी काढायची आहे. झालं आपलं पालक पनीर तयार. वरून तुम्ही फ्रेश क्रीम घालू शकता. आणि या पालक पनीरची रंग जर तुम्हाला आणखी खुलवायचं असेल ना तर थोड्याशा तुपामध्ये लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या आणि मिरची पूड यांची सणसणीत फोडणी द्या आणि लसूणी पालक पनीर करा. पहा तुम्हाला आवडते की नाही ही डिश, आणि आवडली तर मला कळवायला विसरू नका. ओके, थँक्यू.